नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण सगळे सध्या डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. तुम्ही बघितलं असेल माझ्या चॅनलवर या परीक्षेसाठी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधनं त्याच्या आधीच्या प्रश्नपत्रिकांमधनं घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहे आणि इथे तुम्हाला चारही पर्यायांचं पूर्ण एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. तर हेच आपण चालू ठेवणार आहोत, ही प्रॅक्टिस आपण चालू ठेवणार आहोत. कारण कसं होतं, आपण अभ्यास करतो पण त्या अभ्यासावर आधारित प्रश्न कसे येणार आहेत याचा अभ्यास राहून जातो आणि डायरेक्टली आपण जेव्हा पेपर द्यायला जातो तेव्हाच प्रश्न बघतो. तसं करायचं नाहीये. सुरुवातीपासून आपण जे काही टॉपिक वाचतो आहोत, ज्या धड्यांचा अभ्यास आपला झालेला आहे त्याच्यावर आधारित कुठले प्रश्न येणार आहेत याचा आपण अभ्यास करायचा आहे. तुम्हाला जर असे चॅप्टर वाईज क्वेश्चन्स हवे असतील तर तुम्ही मला या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता. मी तुम्हाला या परीक्षेचं म्हणजे आपली जी महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सायन्सचं पुस्तक आहे ना, त्याच्यामधनं चॅप्टर वाईज क्वेश्चन्स प्रोव्हाइड करू शकते. ठीक आहे. तर चला मग आज आपण सोडवतोय प्रश्न गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला. इथे आपल्याला 4 आलेख दिलेले आहेत आणि विचारलंय की खालीलपैकी कोणता आलेख पदार्थाची एक समान गती दर्शवतो. ठीक आहे. इथे अंतर आणि वेळ असा हा आलेख त्यांनी काढलेला आहे. इकडे पहिला जो आलेख बघितलात तर इथे सुरुवातीला वेळ कमी लागलाय आणि जास्त अंतर कापलंय. दुसऱ्या आलेखामध्ये जास्त वेळ लागलाय, कमी अंतर कापलं गेलंय आणि नंतर मग कमी वेळ आणि जास्त अंतर कापलं गेलंय. तिसऱ्या याच्यामध्ये सुरुवातीला अंतर वेळ समान आहे पण मग नंतर अंतर काही कापलं गेलं नाहीये जास्त आणि वेळ जास्त लागलाय आणि नंतर दोन्ही पण कमी होते. चौथा आलेख जेव्हा बघतोय तेव्हा हे दोन्ही एकसारखंच कापलं जातंय. बघा, हा सरळ जी रेषा येते आहे त्यावरनं हे लक्षात येतं. ठीक आहे, येते लक्षात. तर असे हे 4 आलेख आहेत आणि पहा, आपण काल बरोबर अंतर भागिले काल हे गुणोत्तर जर स्थिर असेल तर त्यांचा आलेख सरळ रेषा असते, हे लक्षात ठेवा. इथे डी आलेखामध्ये आरंभ बिंदूतून जाणारी सरळ रेषा समान कालावधीत समान अंतर कापल्याचे दर्शवते. म्हणजे याचं एक समान गती दर्शवणारा जो आलेख आहे तो ऑप्शन डी, पर्याय डी मध्ये आहे. ठीक आहे. कारण आपण हे बाकीचे आलेख तसे वाचून बघितले तर एक समान गती ते दाखवत नाहीये. एक तर अंतर जास्त होत आहे, वेळ कमी लागतोय किंवा वेळ जास्त लागतोय आणि अंतर कमी क्रॉस केलं जातंय. ठीक आहे. तर अशा प्रकारे आलेख वाचायची सवय ठेवा. आलेखामध्ये काय दिलेलं आहे नक्की हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. ठीक आहे. हे प्रश्न सोडवण्यासाठी आपली जी ऑफिशियल बुक आहे त्याचीही मदत मी घेतलेली आहे. तुम्हीही ते पुस्तक मागवून घ्या आणि त्याच्यामध्येही गेल्या वर्षीचे प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत, त्या सोडवायचा प्रयत्न करा. शिवाय त्यांनी काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स पण दिलेत, त्याचाही सराव ठेवा. ठीक आहे. काही अवघड नाहीये परीक्षा, अभ्यास कराल तर नक्की पास व्हाल. ठीक आहे. हा, आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही बरेच जण मला असं विचारताय की तुमच्या शाळेमध्ये सेमी इंग्लिश मीडियम आहे तर तुम्ही मराठीमधनं फॉर्म भराल का इंग्लिशमध्ये? तर माझं असं सजेशन राहील की तुम्ही फॉर्म इंग्लिशमधनं भरा, कारण शाळेत तुम्ही सायन्स इंग्लिशमधनं शिकताय ना, मग तेच तुम्हाला कंटिन्यू राहील. एकदा तुम्ही मीडियम चूज केलं की तेच तुम्हाला कंटिन्यू ठेवायचंय. पहिली लेवल आपली MCQची, दुसरी लेवल प्रॅक्टिकलची आणि तिसरी लेवल प्रोजेक्टची. तर तिन्ही याला तुम्हाला एकच मीडियम ठेवायचं आहे. त्यामुळं जर शाळेमध्ये इंग्लिश मीडियम मधनं शिकत असाल तर इंग्लिशच भरा. ठीक आहे. आणि बाकी तुम्हाला मदत करण्यासाठी मी आहेच आहे. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, शिवाय इथे माझा मेल ID पण आहे, कमेंट सेक्शन पण आहे. या विविध तऱ्हेने तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. काही डाऊट असतील, डिफिकल्टी असतील तर मला विचारू शकता. छान तयारी करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक यू.